तर मंडळी सुप्रभात. आणि मी डायरेक्टली सुरुवात स्वामींच्या मठापासून सुरुवात केली आहे आणि मी पहिला फेस न दाखवता डायरेक्ट स्वामींच्या इकडेच आणलं आहे तुम्हाला. तर आम्ही आता टोटल 5 जण आहोत आणि एक सरप्राईज आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा खूप छान होणार आहे आणि आमच्याकडे पण फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. तर स्वामींचं दर्शन करून घ्या. श्री स्वामी समर्थ. तर अशा प्रकारे आपण स्वामींच्या मठात आलो आहे. आता फटाफट नारळ दाखवणार आहे. तर आम्ही कळंबोलीला भेटणार आहोत सगळेजणं. तर एक सस्पेन्स आहे, तुम्हाला आता माझ्या थोडं 2 शब्दातून कळलं असेल. तर चला, जास्त आता उशीर नाही करायचं आहे, चला मग. तर मंडळी आता निघतं, स्वामींचं दर्शन झालेलं आहे आणि आता सुरुवात करतो. डायरेक्ट आता आपण भेटणार आहे पुढे. तर चला, खूप आता मजा येणार आहे. आता ह्या राईडला दिसत आहेत तुम्हाला 3, पण आता पुढे काय असणार आहे ते नक्कीच बघा. चला, आणि असंच कंटिन्यू राहा आपल्या चॅनलमध्ये. तुमचं मनापासून स्वागत आहे. दर्जेदार चेतन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझ्या बघायला भेटतील. चला मग पुढे कंटिन्यू. सगळ्यांचे तुमचं मनापासून आभार आहे, तुम्ही जॉईन केलं आपल्या ग्रुपमध्ये. माझं नाव आहे चेतन कोरोनी. या येणार आहे पार्सल आहे थोडा फाउंडर मी आहे. आता 3 फाउंडर 2 आहे, सुशांत चौरे तो आहे आणि एक सागर एक आहे. माझे दोन्ही कॉर्डिनेटर आहेत. जय सिंग आहे, त्याचं नाव रोहित आहे, ते शूट करतं. तर आता मी जास्त हे करत नाही, मी डायरेक्टली मुद्द्याशी येतो. आपला लाईनअप वगैरे कसं असणार आहे. आता असे 2 पदरी रस्ते आहेत ना, तेव्हा आपण 2 मध्ये किंवा झिकझॅकमध्ये राहतात. तर झिकझॅकचा सीन असा आहे की पुढे असेल एक बाजूला असेल, म्हणजे सगळ्यांना एक व्ह्यू दिसेल पुढचा. आणि जेव्हा पुढे पुढचा रस्ता तो फक्त सिग्नलच आहे, ओव्हरटेकिंग आहे, तेव्हा सिग्नल राहायचं. कोणी ओव्हरटेक करू नका, कोणीही. म्हणजे आता हे प्रत्येकाचं आहे. सोलोमध्ये तुम्ही राईड करता, सगळ्यांना फिक्स असेल, किल्ली वगैरे मारू नका. आपल्याला जे बाकीच्या गाड्या आहेत त्यांना सपोर्ट करत, त्यांनाही लावू दे. कोणाला अडचण नको. आलं सगळेजण फिरायला येतात, आपणही फिरायला आलो, आपण एन्जॉय करूया. आपल्याला रिस्की नाही करायची. मी पण जातो असतो थोडंसं ब्रेकिंग कसं हे माहिती नाही. काही काही जणांना अर्जंट ब्रेक मारला असते. समोरचा व्ह्यू म्हणजे जर हा इकडे आहे, तिथे समोरचा त्याचा पुढचा पण एक अंदाज द्या. आणि थोडा अंदाज तेव्हा की तो ब्रेक का मारतो किती तर मॅडम, तुमच्या ग्रुपमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमचं नाव? माझं नाव भक्ती आहिरे. माझी गाडी हंटर 350 आहे आणि मी डोंबिवलीवरून आले. ओके. तर मॅडम डोंबिवलीवरून आल्यात. तर आपण आता त्यांना स्टिकर देऊया. त्यांच्याच हातात ते, त्यांना कुठे लावायचं ते बघा. माहिती तुम्हाला कुठे लावायचं? तर आपला ग्रुपमधला हा एवढा लाईनअप आहे. आता टोटल तरी 14 मेंबर आलेत. बाकी 2 मेंबर आहेत ते पुढे भेटणार आहे. पण फर्स्ट साईडला एवढा लाईनअप असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मंडळी स्टिकर लागलेला आहे रॉयल एनफिल्डला आणि डोंबिवलीच्या मॅम आता ॲड झाले आहेत. पुढे जाता. तुमचं नाव? माझं नाव दिनेश मते. मी डोंबिवलीवरून आलो आहे. माझी गाडी हिरो एक्स्ट्रीम आहे. हिरो एक्स्ट्रीम, एक नंबर. तर जसं आपला व्हिडिओमध्ये म्हणजे जे व्हिडिओ व्हायरल झाले त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं की कमीत कमी CC मध्ये गाडी आहे. ही एक आहे. त्यासोबत बाजूला तुम्हाला यमाचे नॅरक्स दिसत असेल. दादा, तुमचं नाव? माझं नाव शैलेश अमृतवार. माझी गाडी आहे यामा एरॉक्स. मी भिवंडीवरून आलेलो आहे. ओके. दादा भिवंडीवरून आलेत आणि त्यांचा पहिला ते सोलो राईड करतात, पण फर्स्ट टाइम ग्रुपमध्ये आलेत. आता त्यांच्या गाडीला पण स्टिकर लागेल. नेक्स्ट आपले भाऊ. तुमचं नाव दादा? माझं नाव अक्षय भुवड. माझी गाडी TVS रॉनिन. मी चेंबूरवरून आलो. ओके. दादा चेंबूरवरून आलाय. माझं नाव गौरव आहे. मी घाटकोपरवरून आलोय. माझ्याकडे बाईक जी मी ओन करतो ते एक्सपल्स रॅली एडिशन. ओके. रॅली एडिशन आणि IBW क्लब मधले आहेत. तर ते रात्री अचानक मेसेज केला की मला जॉईन करायचं, तर ते जॉईन झालेत लगेच. तर आता त्यांना स्टिकर दिलं. त्यांच्या हाताने कुठे लावायचं? त्यांचं पेज आहे इंस्टाग्रामला, नक्की बघा. चलो, थँक्यू. दादा, तुमचं नाव? मी हरीश गुरव. मी रबाळेमधून आलो आहे. FZ हायब्रिड घेऊन. तर FZ हायब्रिड. आपल्या FZची अजून निशाणे आहे आणि FZ राहणारच आहेत. तर स्टिकरचं आपलं
तुम्हाला कुठे लावायचं किंवा लावायचं असेल तर लावू, पुसून घ्या आधी. तर एअरसेट हायब्रिडला लागलेला आहे. तर धन्यवाद दादा. नेक्स्ट आपले आहेत स्वप्नील. स्वप्नील, यांचा कोऑर्डिनेशन आमचं चालू होतं. चालू होतं. हा दादा, तुम्ही कुठून? ठाण्यावरून आता दादा. ठाण्यावरून आला. तर त्यांच्या आहे गिक्सर. तर त्यांना स्टिकर देऊया आपण. तर गिक्सरला स्टिकर लागलेला आहे. तर आपले भाऊ एकदम, मला खूप पॉझिटिव्ह वाटतंय दादांकडे बघून. दादा तुमचं नाव? राघव वजे, कुठून? ठाणा. ठाणा. आणि गाडी? गाडी एचडी ॲडव्हेंचर. अरे वा, ही फर्स्ट टाइम, म्हणजे आम्ही फक्त शोरूम मध्ये बघितलं, आता फर्स्ट टाइम आमच्या ग्रुपमध्ये झाले. तर छान वाटतं. तर आपला स्टिकर देऊया. दादा कुठे लावायचं बघा. तर गाडीला स्टिकर लागलेला आहे. थँक्यू दादा. भाऊ तुमचं नाव? हाय, माझं नाव अस्मित नाटकर. मी बँड्रावरून आलेलो आहे आणि माझी KTM 250 आहे. ओके. आता त्यांचा 360 डिग्री पण कॅमेरा लागलेला आहे. गाडी बघू शकता तुम्ही, एक नंबर गाडी. आणि त्यांची राईड वगैरे होत असते, तुम्ही बघत असेल. हे तुमचं चॅनल आहे दादा? कन्याकुमारी वगैरे देतो ना. त्यांचं चॅनल आहे. तर स्टिकर पण लागलंय आणि बोलता बोलता स्टिकर पण लावलंय. चला, थँक्यू, चांगलं वाटलं. आणि लोकेशन? हा, चिरगुटकर. मी राहायला परेलला. परेलला. गाडी? गाडी बजाज फ्रीडम. CNG. तर CNG गाडी आपल्या ग्रुपमध्ये ऍड झाली आहे का? कुठल्या ग्रुपमध्ये CNG ची गाडी? तर हे असतं. आणि ते गाडीला स्टिकर पण लागलं. एक तर खूप मोठी गोष्ट आहे की बाबा CNG गाडी पण आपल्या ह्याच्यात लागली ग्रुपला. आणि मला असं वाटतं की कुठल्या ग्रुपमध्ये CNG गाडी नसेल बाईकमध्ये. नाही, मलाही नाही वाटत, म्हणजे जेवढे मी बघितले. आपला हा पहिलाच ग्रुप आहे महाराष्ट्रातला जी CNG मध्ये फर्स्ट टाइम आणि पहिल्याच अपटेनला CNG बाईक लागले. पुढे ते कंटिन्यू करतील कसं काय त्यांच्यावरती. तर दादा तुम्हाला भेटून बरं वाटलं, थँक्यू. नेक्स्ट आपल्या आहेत दादा, तुमचं नाव? आकाश बावकर, राहायला शेवडी. शिवडे. त्यांचे आहे युनिकॉर्न. हे सगळ्यांचे फेवरेट आहे. तिला ब्लॅक घोडा म्हणूनच ओळखलं जातं. शिकरिंगचं सागर भाऊ आपलं करतात. थँक्यू दादा. नेक्स्ट आपले रायडर आहेत. भाऊ तुमचं नाव? राहुल कोरडे, मेहरोलीवरून आहे. रायडरवरून. आणि आपली गाडी आहे रायडर 125. रायडर 125. तर रायडरला पण स्टिकर लागलेले आहेत आणि रायडर प्रमाणे रायडरच आहेत आपले भाऊ. चला, थँक्यू. आपण राईडला स्टार्ट करूया. आमच्या तर गाड्या आहेतच इकडे, त्यानंतर बघूया. एवढा लाईनअप आहे. तर हे तुम्हाला सस्पेन्स होतं मला दाखवायचं की 14 मेंबर आहेत. अजून 2 मेंबर तर पुढे राहिले, ते मध्ये भेटणार आहेत. तर त्यांचं मुझे रील अगर गर्दी से मेरे बाप ने देखी
अर्धे इकडे बसले जागा नाही मिळाली. लपून काय करायचं जागा असेल तर बसणार ना. तर मंडळी आम्ही स्वामी मठात आलो आहे. तर तुम्हाला दिसत असेल तर इथे लागल्यात बाईक्स आणि पब्लिक एंट्री झाली इथे सगळे आहेत. आता घेऊया स्वामींचं दर्शन. चला. तर मंडळी आता आपण चालू स्वामींच्या दर्शनासाठी. तर चला. तर आपले सगळे मेंबर पुढे आहेत आणि खूप शांतता खूप पॉझिटिव्ह वाटतं. मंडळी आता आपण चाललो ध्यान मंदिराकडे. ध्यान धारणा केंद्र. तर हे ध्यान केंद्र आहे जिथे शांतपणे ध्यान केलं जातं स्वामींचा. तर फ्लॅशलाईट करून तुम्हाला दाखवतो बघा.
तर मंडळी तर आपण राईड आता एंड करतोय आता. म्हणजे सगळेजण त्या स्पॉटवरून निघालेच होते. तर आम्ही जयंत पेठेच्या इथे आता एंड केला आहे आणि आता सगळे आपापल्या घरी चाललेत. आणि आता असंच आपले नेक्स्ट राईड चालू राहील. ती कधी येईल ते अपडेट तुम्हाला भेटेलच. आपल्या इंस्टाग्रामला DBCom मुंबई आपला आय डी आहे इंस्टाग्रामला. तसंच दर्जेदार चेतन ब्लॉग आपण एक आय डी आहे. तर त्या दोन्ही ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असं तुमचा सपोर्ट राहू दे. आणि जाता जाता एक मस्तपैकी लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यांना शेअर करा. जेणेकरून कोणाला ग्रुपमध्ये जॉईन करायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करेल. तर डायरेक्ट कोणाला जॉईन करायचं असेल तर आपला DBCom मुंबईचा आय डी आहेच इंस्टाग्रामला. तिथे मला मेसेज करा, तुम्हाला मेसेजचे रिप्लाय येतील. चला मग श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय.